एकदम पारंपरिक आणि सगळ्यांना आवडणारे दाणेदार बेसनाचे लाडू, अगदी घास घेताच तोंडात विरघळणारे आणि सुगंधाने घर भरून टाकणारे असे बेसन लाडू। लाडू गोल का असतो माहितीये? कारण त्याच्या प्रत्येक घासात गोडीचा पूर्णपणा असतो। ना कडा ना कोपरे, फक्त सारखंच प्रेम, सारखीच गोडी। तुपात भिजला बेसन, सुगंध भरला घरात, घास घेताच विरघळला, गोडवा रुतला अंतरात। लाडू तुटताना असा दाणेदार दिसला ना की समजायचं बेसन योग्य भाजलंय आणि तुपाचं माप अगदी बरोबर आहे। हाच तो घरच्या लाडवांचा अस्सल गोडवा। नमस्कार, मी समीक्षा ऋषिकेश जोशी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करते। दिवाळी आली आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने आपण बेसनचे लाडू आज तयार करणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण सर्वजण पाहूया। बेसनच्या लाडूसाठी लागणारे साहित्य आता आपण पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे चणा डाळ 4 वाट्या घेतलेल्या आहेत। ही डाळ आपल्याला तुपावर खरपूस भाजून घ्यायची आहे, त्यानंतर दळून घ्यायची आहे आणि जाडसर अशी आपल्याला दळून घेऊन ती चाळून देखील घ्यायची आहे। त्यामुळे असं दाणेदार पीठ तयार होतं आणि लाडू सुद्धा दाणेदार बनतात। तसं मी 200 ग्रॅम इथे तूप घेतलेलं आहे। तसंच मी इथे पिठी साखर घेतलेली आहे। कोणाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही घेऊ शकता। तर मी इथे 2 वाट्या पिठी साखर घेतलेली आहे। मी काजूची पावडर घेतलेली आहे। ही थोडी ऑप्शनल आहे, तुम्ही काजू, बदाम, पिस्ता ह्याच्या देखील पावडर घेऊ शकता किंवा तुम्ही बेदाणे देखील घालू शकता। ते सगळं ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता। इथे मी केसरचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही केसरचं पाणी देखील घेऊ शकता। इथे मी अख्खे काजू घेतलेले आहेत, ते सुद्धा लाडूवर तुम्हाला सजावटीसाठी लावण्यासाठी घेतले आहेत। इथे मी पिस्ताचे काप करून घेतलेले आहेत, काजूचे काप करून घेतलेले आहेत आणि इथे मी वेलची पावडर देखील घेतलेली आहे। आता मी इथे बेसनचं जाडसर जे पीठ आपण दळून आणलेलं आहे ते थोडंसं भाजून घेते। त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। पूर्ण पीठ आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे। हे पीठ असं आपल्याला 10 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। थोडासा याचा रंगही चेंज होतो आणि खमंग असा सुवास देखील आपल्याला येतो। छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे तूप आपल्याला पिठामध्ये घालून आपल्याला ते छानपैकी भाजून घ्यायचं आहे। तूप हे रूम टेम्परेचरचंच असावं, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असू नये। तर त्याप्रमाणे आपण हे तूप पूर्ण एकदम तूप घालायचं नाहीये, हळूहळू प्रमाणात तूप घालून ते पीठ छानसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। त्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला ते छानपैकी भाजून घ्यायचं आहे। आता मी इथे तूप टाकून घेतलं आहे आणि छानपैकी पीठ आता भाजून घेते आहे। त्याचा रंगही थोड्या वेळाने चेंज होईल। तूप पूर्णपणे एकदम टाकायचं नाहीये, हळूहळू तूप टाकून ते पीठ भाजून घ्यायचं आहे। हे पीठ असं आपल्याला 20-25 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही शक्यतो याच्यामध्ये हवं असल्यास रवा देखील भाजून टाकू शकता। आवडीप्रमाणे तुम्ही रवा देखील ऍड करू शकता किंवा पूर्णपणे तुम्हाला बेसनचेच बनवायचे असतील तर बेसनाचेच बनवू शकता। छान याचा तर रंग बदलत चालला आहे आणि हे भाजून घेताना आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे। खमंग असा सुवास येतो त्याचा।
आणि रवा दळून घेतल्यामुळे आपले लाडू देखील छानपैकी दाणेदार असे होणार आहेत। आता छानपैकी हे बेसन भाजून झालेलं दिसतंय, त्याला हळूहळू तूप देखील सुटतं आहे, तुम्ही पाहू शकता। तसंच आपण बेसन पहिलं भाजून घेतलं होतं तूप टाकायच्या आधी, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ ते भाजत राहावं लागत नाही। तसेच हे छानपैकी भाजल्यामुळे आपल्या टाळूला देखील हे बेसनचा लाडू चिटकत नाही, छान असे रवाळ होतात। असं हळूहळू त्याला तूप सुटतं आहे, त्याचा रंगही चेंज झाला आहे, तुम्ही पाहू शकता। मगाशी म्हणाल्याप्रमाणे जसं मी म्हणाले की तूप आपल्याला थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे, तसं हे 2 चमचे तूप शिल्लक होतं ते मी आता ह्यात टाकून घेते आहे, म्हणजे अंदाज अगदी बरोबर होता तुपाचा। तुम्ही पाहू शकता आता किती हे बेसन सॉफ्ट झालेलं आहे आणि तूप देखील त्याला सुटलेलं आहे, छानपैकी तुपाची त्याला शाईन देखील आलेली आहे, छानच भाजून झालेलं आहे हे पीठ। आता मी हे केसरचं दूध यात घालणार आहे, तुम्ही पाणी देखील घालू शकता। किंवा कोणाला पिवळा रंग हवा असेल बेसनाला, बेसनच्या लाडूला, तर तुम्ही रंगही यूज करू शकता, पण मी इथे केसरचं दूध वापरलं आहे। पूर्ण पाणी आटेपर्यंत ते छान परत एकदा भाजून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं आता घट्ट झालं आहे, तुम्ही पाहू शकता। पहा आता हे पूर्णपणे तयार झालं आहे बेसन। आता हे आपण परातीमध्ये काढून घेऊ, असं छान भाजलं गेलं पाहिजे बेसन। आता मी हे बेसन परातीमध्ये काढून घेते आहे। थोडंसं कोमटगार होऊ द्यावं। आता हे बेसन छान आपण भाजून घेतल्यानंतर ते मी परातीत काढून घेतलंय आणि आता त्याच्यात मी काजू पावडर टाकते आहे। आता मी त्यात वेलची पावडर देखील टाकून घेते आहे। छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, हे गरम असतानाच थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। केसरच्या दुधामुळे त्याला छान असा पिवळा रंग देखील आला आहे।
आता ह्यात तुपाचं प्रमाण अगदी बरोबर झालं आहे. जर तुमचं बेसनमध्ये तुपाचं प्रमाण जास्त झालं असेल तर थोडंसं बेसन भाजून तुम्ही त्यात ऍड करू शकता. आता मी पिठी साखर यात टाकून घेते आहे. ती देखील छान मिक्स करून घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळ्या ड्रायफ्रुट्स मिक्स करून देखील पावडर टाकू शकता. ज्यांना कोणाला बेदाणे जास्त प्रमाणात आवडत असतील तर ते देखील तुम्ही टाकू शकता. गरम असतानाच त्यात वेलची पावडर, काजू पावडर हे सर्व टाकून घ्यायचं. थोडंसं कोमट झालं असताना त्यात पिठी साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. आता इथे छान पिठी साखर देखील मिक्स झाली आहे बेसनमध्ये आणि थोडंसं गरम असतानाच त्याचे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता. हे बघा, आता आपण ह्याचे लाडू वळून घेणार आहोत. नेहमी करणाऱ्यांना लाडूचा अंदाज माहिती असतो. सर्वांना एकसारखे लाडू हवे असतील तर तुम्ही पळीच्या साह्याने ह्यात एकाच आकाराचे लाडू तुम्ही बनवून घेऊ शकता. कोणाला काजू लावायचे असतील तर तुम्ही काजू देखील लावू शकता. कोणाला पिस्ता लावायचा असेल तर पिस्ता देखील लावू शकता. असे लाडू आपल्याला आता वळून घ्यायचे आहेत. ह्याच प्रकारे सर्व लाडू मी आता वळून घेते आहे. सजावटीसाठी मी हे छानपैकी द्रोण घेतले आहेत. त्यात मी एक एक लाडू ठेवणार आहे. ते दिसायलाही अप्रतिम दिसतात. असे मी एक एक द्रोण काढून घेते आणि त्यामध्ये एक एक लाडू ठेवते. खूप सुरेख दिसतात हे. आपल्या हाताने केलेल्या अशा प्रेमाने भरलेल्या लाडूंची चव वेगळीच लागते. बाजारचे लाडू विसरून जा. एकदा हे घरचे दाणेदार बेसन लाडू करूनच बघा. घरच्यांच्या चेहऱ्यावरचं हसू तुमचं कौतुक सांगेल. जर हा व्हिडिओ आणि ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर जरूर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या अशाच गोड आणि घरगुती रेसिपींसोबत लवकरच भेटूयात.